राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा मिळणार आहे. राज्यातील सुमारे 35 लाख अर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेत. बीड जिल्ह्यामध्ये 241 कोटींचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीक विमा रक्कम वर्ग होणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज उद्या विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. सप्टेंबरमध्ये पुन्हा मान्सूनच्या सक्रियतेनंतर पुढच्या आठवड्यात 18 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भात तर 22 सप्टेंबरपर्यंत पावसाळी सावट कायम राहणार आहे. त्यातही रविवारी व सोमवारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधारेचा तडाखा, शेत शिवाराला फटका, अनेक घरांमध्ये साचले तळे. सोलापूर, चंद्रपूरसह परभणी जिल्ह्यातील पूर परिस्थिती, पिकांसह घरांना फटका, दुबार पेरणीचे संकट. विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या 2-3 दिवसांपासून विविध भागात जोर धरला आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी दिवसभरात काही ठिकाणी पावसाने तडाखा दिला आहे. परभणी, चंद्रपूर, सोलापूर जिल्ह्यात पूरस्थितीचा सामना करावा लागला. आता 20 सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी. 6 दिवसांची मुदतवाढ, सरासरी 40% नोंदणी. खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणीची मुदत 14 सप्टेंबर असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही. अतिवृष्टी, 8 जिल्ह्यांना 74 कोटी रुपयांची मदत. राज्यात 191 तालुक्यांमध्ये शेतपिकांचे झाले नुकसान. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना 73,91,43,000 रुपयांची मदत जाहीर केली असून तसा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. कृषीसह अनेक क्षेत्रांसाठी अमेरिकन विद्यापीठाशी करार. मुख्यमंत्री, महाराष्ट्र आयोवा विद्यापीठ अमेरिका भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाबरोबर केलेल्या सामंजस्य करारानंतर पत्रकारांना सांगितले. भूसंपादन निवाडे न्यायालयात अडकल्यास संस्था जबाबदार. न्यायालयात होणारे प्रतिवादी, भूसंपादन अधिकाऱ्यांना दिलासा. रामकथेतील जीवन मूल्यांमुळे होतो आयुष्याचा मार्ग प्रशस्त. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन. राज्याच्या शेतकऱ्यांना विदेशी बाजारपेठेत प्रवेश मिळणार. दुबईत युनायटेड महाराष्ट्र मंचच्या बैठकीत निर्धार. भारतीय पीपल्स फोरम महाराष्ट्र कौन्सिल या उपक्रमातर्फे स्थापन झालेल्या युनायटेड महाराष्ट्र या मंचच्या तिमाही बैठकीत UAEतील विविध मराठी संघटनांनी एकत्र येऊन सहकार्यातून विकास साधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सामाजिक ऐक्याला बळ देण्यासाठी परदेशातील मराठी बांधवांसाठी उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणार. यवतमाळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजासाठी ज्या योजना सुरू केल्या त्या आजवर कुणीही सुरू केल्या नव्हत्या. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहे. यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. धरती आता आबा आणि आदी कर्मयोगी योजनेतून आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का? ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा सवाल. आरक्षणावर सुशिक्षित मराठा नेतृत्वानेच बोलावे. मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षण आधीच दिले आहे. तसेच EWSच्या आरक्षणातील 10%पैकी 80% वाटा मराठा समाजालाच मिळतो.
त्याशिवाय ओपनमधील 50% बहुतांश वाटा मराठा समाजाला मिळत असताना ही सर्व आरक्षणे तुम्हाला नको आहेत का? आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का? की केवळ ओबीसी मध्येच आरक्षण हवे आहे? त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे. ते देखील ज्यांच्या आरक्षण म्हणजे काय हे समजते अशा सुशिक्षित नेतृत्वानेच द्यावे, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला. सोने चांदीच्या दागिने लिलावातून लालबागच्या राजाला मिळाले 1.5 कोटी. लालबागच्या राजाला दान केलेल्या दागिन्यांचा 11 सप्टेंबर रोजी लिलाव करण्यात आला. यामध्ये 108 सोन्या चांदीच्या वस्तूंच्या लिलावातून 1,65,71,111 रुपये प्राप्त झाले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली. पेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान, पंतप्रधान मोदी. हा भाग आता बनतोय देशाच्या प्रगतीचे इंजिन. मिझोरामची ॲक्ट ईस्ट धोरणाची महत्त्वाची भूमिका. बारामती तालुका PMRDA मध्ये समावेशाच्या हालचाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. सध्या 9 या तालुक्यातील निवडक भागांचा समावेश. राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार व्हावा, शिक्षक परिषदेचे सरकारकडे साकडे. चंद्रपूर तालुक्यात इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. 2 वर्षाच्या आत TET पास न झाल्यास नोकरीवर गदा येणार असल्याने हजारो शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.